डोंगर नावे संघाने पहिल्या सत्रामध्ये 47 धावा बनवल्या होत्या. 48 धावांचं आव्हान ठेवलं होतं डेनोली संघासमोर. त्या ठिकाणी निलेश आणि परेश या जोडीने नाबाद ते 48 धावांचा पाठलाग केला होता. सक्सेसफुल रनचेस झाला होता. तीच जोडी सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहतोय. प्रवीण विरुद्ध निलेश. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर खरं तर कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न निलेशच्या माध्यमातून झाला होता. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, मात्र इतकं सोपं नसणार आहे. ज्यावेळी प्रवीण भोईर समोर तुम्ही खेळताय तर इतकं सोपं नसणार आहे. जेव्हा जेव्हा मुरबाड तालुका ओपन क्रिकेटचा संघ मुरबाड तालुक्याच्या बाहेर खेळत असतात तेव्हा आपण या खेळाडूला सातत्याने चर्चेमध्ये पाहतो, तो म्हणजे प्रवीण भोईर पांड्या. सध्याच्या घडीला आपण त्याला गोलंदाजी मार्कवर पाहतोय. यावेळी मात्र अवांतर चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि निश्चितपणाने धावफलकावर धाव अंकित. वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं की संघाचं खातं ओपन केलं जातं, अकाउंट ओपन केलं जातं. एक धाव धावफलकावर अंकित केली जाते. हो, यावेळी हा चेंडू आपण पाहिला. इथे पुन्हा एकदा निश्चितपणाने लाईन थोडीशी खराब आहे आणि निश्चितपणाने वाईट चेंडू आहे. खर तर गोलंदाज आशाभूत नजरेने एसटी रक्षकाकडे पाहत होते, मात्र एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण गिरीशला पाहतोय. त्यांनी साफ नकार दिला रिव्ह्यू घेण्यापासून, कारण त्यांना देखील माहिती होतं बऱ्यापैकी हा चेंडू बाहेर होता. ओ, यावी बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये. मात्र इथे जर का आपण पाहिलं तर एकच धाव मिळतीये. सातत्याने चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण प्रवीणची पाहतोय. 2-3 धावा आतापर्यंत प्रवीणने खर्च केल्या, ज्यामध्ये दोन धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये खर्च केल्या गेल्यात. प्रवीण भोईर पॉवर प्लेचं निर्णायक षटक आणि निर्णायक षटकामध्ये सध्याच्या घडीला निर्णायक कामगिरी करतो. ओ, यावी हा चेंडू देखील चांगला आहे. सातत्याने आपण पाहतोय फलंदाजापासून हा चेंडू दूर ठेवला जातो आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला मिळतोय. डॉट बॉल येतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्याच्या घडीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरू आहे. पॉवर प्लेचे षटक म्हटलं की फलंदाजाकडे खरं तर सुवर्ण संधी असते, जास्तीत जास्त धावा बनवल्या जाव्यात. तर प्रवीण भोईर चांगली गोलंदाजी करतोय. ओ, यावी हा चेंडू वाईट बॉल येतोय. आणखी एक अवांतर चेंडू. षटक बऱ्यापैकी लांबणीवर जाते. आतापर्यंत एकंदरीत 6 चेंडू प्रवीणने हाताळले, ज्यापैकी 3 लिगल डिलिव्हरीज ठरल्यात आणि 3 चेंडू जर का आपण पाहिले तर अवांतरच्या माध्यमातून त्यावर धावा आल्या. एकंदरीत धावफलक जय हनुमान ढेनोली संघ आतापर्यंत 4 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. ओ, यावी बॅटची कडा, चेंडू हवेत. चेंडू गली एसटी रक्षक गिरीश भोईर करत नाहीये चूक. फलंदाज परेश गोरड. बॅक टू द पवेलियन. खूप सुंदर संगीत प्रदर्शन आपल्याला सध्याच्या घडीला कुलस्वामिनी डीजे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गाण्यांचं अप्रतिम कलेक्शन आज दिवसभरामध्ये पाहतोय. असं झालंच नाही की एखादा गाणं रिपीट झालंय. सातत्याने आपण पाहतो नवीन गाणी आणि चांगली गाणी त्यांच्या माध्यमातून इथे वाजवली जात आहेत. त्यामुळे जितके प्रेक्षकांचा इथं मनोरंजन खेळाडूंच्या माध्यमातून आहे, तितकंच मनोरंजन खरं तर कुलस्वामिनी डीजे यांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांचं केलं जातं. सो त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. हो, यावी फटका आपल्याला तिथे चांगला पाहायला मिळतोय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक सजवलंय, क्षेत्ररक्षण तिथे चांगलं होतंय. या चेंडू देखील आपण पाहिलं तर एक धाव मिळतीये. पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये आपण जर का पाहिलं तर केवळ 2 क्षेत्ररक्षक 33 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असते आणि ते क्षेत्ररक्षक जर का आपण पाहिलं तर मल्हारी भोईर मिड विकेट झोनला तैनात आहेत. कव्हर झोनला तिकडे सागर राणे तैनात आहेत आणि प्रवीणला निश्चितपणाने दाद द्यावी लागेल. जसं क्षेत्ररक्षण सजवले त्याच मेरिटवर इथे गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला जेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. साई भोईर यांच्याकडून घडतीये चूक. जीवनदान मिळते निलेशला. कॅच सुटला जातोय, झेल सोडला जातोय. शेवटच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर विकेटची संधी निर्माण झाली होती.
मात्र तिथं जीवनदान मिळतं. पहिलं षटक इथं समाप्त झालं. पहिल्या षटकांती जर का खेळाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये जय हनुमान ढेनुली संघांच्या फलंदाजांनी धावा बनवल्या केवळ 6 आणि एक विकेट देखील प्रवीणला मिळाली. म्हणजे चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झाला जिथे प्रवीणच्या विरोधामध्ये 6 धावा खर्च बनवण्यामध्ये जय हनुमान ढेनुली संघाच्या फलंदाजांना यश आलं. दुसऱ्या षटकामध्ये सागर राणे येतात. तर या गोलंदाजीची गोलंदाजी देखील महत्वाचा फॅक्टर आहे धानिवली संघासाठी. सध्याच्या घडीला पहिला चेंडू अप्रतिम स्लोवर वन लेग कटचा अप्रतिम मारा सातत्याने सागरच्या माध्यमातून आपण पाहतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. पहिला चेंडू आपण जर का पाहिला तर धीम्या गतीने हाताळला होता. फलंदाज निलेश खर तर गती अपेक्षित करत होते, मात्र या चेंडूवर गती दिली गेली नाही. एकच धाव घेतली गेली. चांगली गोलंदाजी. ओ यावी पुन्हा एकदा स्लोवर वर आणि स्लोवर वर आक्रमण. फलंदाज निकेशच्या बॅट मधून हल्ल्याला सुरुवात. चेंडू चाललाय मिड विकेट झोनच्या बाहेर. षटकार सिक्सर इट्स अ मॅक्सिमम. कम्मालीचा फटका आपण पाहिला फलंदाज निकेशच्या बॅट मधून. ओ यावी समोर समोर आक्रमण केलंय. इट्स अ ह्यूज हिट. प्रवीण भोईरच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. एका क्षणाला असं वाटलं होतं प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून झेल घेतली जाते की काय, मात्र अखेरच्या क्षणाला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातावरून टॉस झाला आणि सरळ सीमारेषेचा वेध घेणारा हा चेंडू, ज्यावर मिळाल्या धावा तब्बल 6. निकेशच्या बॅटमधून आपण बॅक टू बॅक सिक्सर्स पाहिले. जे धावफलक आतापर्यंत अतिशय धीम्या गतीने चाललं होतं ते धावफलक आता कुठेतरी फास्ट ट्रॅकवर धावतोय. तब्बल 19 धावा धावफलकावर. ओ यावी स्लोवर वन टाकला होता. लोअर फुलटॉस बुद्धा चेंडू तिथे चांगली ऑन ड्राइव्ह आपण पाहिली. एक धाव मिळते. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर इथे सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय फलंदाज निकेशच्या माध्यमातून. 20 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आता मात्र धावा येत आहेत. सागर पुन्हा एकदा. ओ यावी शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फाईन लेग झोनला टार्गेट करायचा फटका बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, आता त्यामध्ये अपयश येते. खरं तर नवल वाटते, कारण मागच्या सामन्यामध्ये जशा प्रकारची फलंदाजी निलेशची राहिली होती, हार्ड हिटिंग बॅटिंग त्याने मागच्या सामन्यामध्ये केली होती, तोडफोड करणारी बॅटिंग, तो निलेश इथे मात्र अडचणीत आहे. हा चेंडू इथे यस व्हाईट बॉल येतोय. उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू लँड झाला होता. मात्र आपण चर्चा करतो निलेशच्या फलंदाजीची. या सामन्यामध्ये आपण जर का पाहिलं तर निश्चितपणाने निलेश थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. ओ यावेळी हा चेंडू देखील डॉट येतोय. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. अपेक्षा दुसरी या चेंडूवर मिळाली नाही आणि निराश असेल निलेश, कारण 2 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. आणि 2 षटकांती जे हनुमान ढेनुली संघाच्या धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21. म्हणजे या षटकामध्ये ज्या पहिल्या 3 चेंडूंवर धावा आल्या होत्या त्या धावांना रोख लावण्याचं काम सागरने शेवटच्या 3 षटकामध्ये केलं. म्हणजे संमिश्र प्रतिसाद. सागरच्या या षटकामध्ये 15 धावा जरूर आल्या, मात्र तरी देखील 2 षटकांती धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21.
2 षटकांचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकामध्ये मल्हारी भोईरला आमंत्रित केलंय. 21 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आता मल्हारीची गोलंदाजी खरं तर महत्वाची ठरेल आदर्श धानिवली संघासाठी. समोर जर का पाहिलं तर निकेश कारण आक्रमण करतोय. 4 चेंडूमध्ये 14 धावांवर तो देखील खेळतोय. ओ यावी मल्हारीच्या विरुद्ध आक्रमण. पहिल्या चेंडूवर चेंडूला फेकलंय मिड विकेट झोनच्या बाहेर. षटकार. इट्स अ मॅक्सिमम ब्लास्ट. पहिल्या चेंडूवर इथे मल्हारीच्या विरोधामध्ये देखील आक्रमणाला सुरुवात झाली आहे. मात्र जय हनुमान ढेनोली संघासाठी महत्वाची बाब हीच राहिली आहे की प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू कोण ना कोणी खेळाडू उभा राहतो. या अगोदरच्या चेंडूवर या अगोदरच्या सामन्यामध्ये सलामीवर जोडी उभी राहिली होती. या सामन्यामध्ये आतापर्यंत जर का पाहिलं तर निकेश ढेनोली संघासाठी की फॅक्टर इथे अदा करतोय. की रोल महत्वाची रोल इथे अदा करतोय. सध्याच्या घडीला 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांवर तो खेळतोय. ओ पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि त्याच्यावर पुन्हा एकदा आक्रमण. मल्हारीच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. चौकार. काय बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतोय निकेश. प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा पवित्रा त्यांनी आता यावेळी स्वीकारलाय. कारण धावफलकावर जर का विचार केला तर अगोदर धावाच नव्हत्या. मात्र जिथून निकेश मैदानामध्ये दाखल झालाय धावा खोऱ्याच्या साहाय्याने ते जमा केल्या जातात. तब्बल 31 धावा धावफलकावर. ओ यावेळी पुन्हा एकदा मल्हारीवर आक्रमण. बॅक टू बॅक तिसरा. यावेळी 6 षटकार. तीन चेंडूंवर 3 मोठे फटके. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. मल्हारी भोईर सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडलाय कारण प्रत्येक चेंडूवर इथे मोठा फटका येतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा मल्हारीच्या विरोधामध्ये बनवल्या गेल्यात. काय कमालीची बॅटिंग करतोय निकेश. 7 चेंडूमध्ये 30 धावा वैयक्तिकरित्या त्यांनी बनवल्यात. संघ अडचणीमध्ये असताना निकेश मैदानात दाखल झालाय. ओ यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि पुन्हा एकदा आक्रमण. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाचे एफर्ट चांगले राहिले. बाउंड्री लाईनच्या जवळपास इथे झेल झालाय आणि फलंदाज निकेशची वादळी खेळी अखेर मैदानामध्ये समाप्त होते. निकेश ओ यावेळी इथे जर का आपण पाहिलं तर इथे देखील विकेटचं होईल पतन. आल्या पावली माघारी. भावेश बॅक टू द पवेलियन. तीन मोठ्या फटक्यानंतर मल्हारीच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट जात आहेत. अखेर मल्हारीला इथे लय सापडले. नवीन फलंदाज मैदानामध्ये तेजस दाखल होतोय. शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचे सामने आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जय हनुमान ढेनोली संघ आपण आतापर्यंत विचार करा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. हा एक चेंडू
या चेंडूवर कशा प्रकारची खेळी राहते हे देखील पाहणं गरजेचं आहे. निर्णायक हा चेंडू ठरू शकतो. एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणाने विजयाचं अंतर या सामन्यामधलं निश्चितपणाने ठरू शकतो. चौकारात 41 धावांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि एखादा मोठा फटका आला तर 43 धावा धावफलकावर लगावल्या जातील, जो की एक सन्मानजनक स्कोर म्हणता येईल, विजयी स्कोर म्हणता येईल. कारण समोर जर पाहिलं तर धानिवली संघ तुमच्या खेळतोय, तो त्यांच्या विरोधामध्ये एक सन्मानजनक स्कोर असणं फार गरजेचं असेल. ओ यावी मोठा फटका खेळण्यासाठी शफल क्रॉस झालेत. फटका इथं मोठा खेळण्याचा प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स चांगले राहिले. साई भोईर तिथे उपस्थित होते आणि त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. 2 धावा तिथे जरूर घेतल्या जातील. 2 धावा धावफलकावर अंकित केल्या. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 3 षटकांती आपण विचार केला तर जय हनुमान ढेनोली संघाच्या धावफलकावर धावा लगावल्या गेल्या तब्बल 39 आणि धानिवली संघाला दुसऱ्या सत्रामध्ये खेळत असताना धावा बनवायचे 40. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला, जिथे ढेनोली संघाने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 39. 40 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आदर्श 11 धानिवली संघाला. सलामीर जोडी मंगेश आणि मल्हारी मैदानामध्ये दाखल होतीये. धानिवली संघाचा या अगोदरचा सामना आपण पाहिला, मंगेशला खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र इथे संघाला गरज आहे, कारण हा सामना निर्णायक असणार आहे. जो संघ इथे विजयी होईल तो संघ पुढच्या फेरी चाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीर जोडी मंगेश आणि सोबतीला मल्हारी. गोलंदाजी मार्कवर परेश घोरड येतो. या अगोदरच्या सामन्यामध्ये खाटेकर संघ
जय भवानी खाटेकर संघ पुढच्या फेरीत जाऊन पोहोचला. त्यांच्या विरोधात कोण, त्याचा निर्णय या सामन्यामध्ये इथे आपल्याला मिळणार आहे. आणि जय भवानी खाटेकर संघाचे सर्व खेळाडू देखील याच प्रतीक्षेमध्ये असतील की आपल्या विरोधामध्ये यापैकी कोण. ढेनोली संघ देखील मातब्बर आहे, धानिवली संघ देखील दिग्गज आहे, त्यामुळे बॅटलला मजा येणार आहे. सामन्याला सुरुवात होतीये. पहिला चेंडू ओ यावी, पहिल्या चेंडूवर मंगेश भोईरच्या बॅट मधून आक्रमण, कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा येतोय षटकार, सिक्स. पहिल्या चेंडूवर आक्रमण मंगेश भोईर. ओ यावी पुन्हा एकदा, मात्र यावी फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, जजमेंट चांगलं, झेल झालाय. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटनं मंगेश भोईर बाद. आडव्या दाराला आडवी मेड, षटकाराची परतफेड लगेच इथे केली जातीये. विकेटचं पतन मंगेश भोईर यावेळी देखील स्वस्तामध्ये बाद होत आहेत. या अगोदर आपण पाहिलं की मंगेश भोईरने पहिल्या चेंडूवर षटकार खेळला, त्यानंतर धानिवली संघाच्या आशा कुठेतरी पल्लवित झाल्या. मात्र त्यानंतर लगेचच ढेनोली संघाचा गोलंदाज परेश गोरड सांगत असताना मी देखील काही कमी नाहीये. विकेटचं झालंय पतन. मोठा हादरा खरं तर धानिवली संघाला या विकेटच्या माध्यमातून बसलाय. नवीन फलंदाज सागर राणे मैदानामध्ये दाखल झालाय. यंदाच्या हंगामामध्ये सागर चांगल्या टच मध्ये, सातत्याने आपण त्याचा खेळ देखील बहरताना पाहिलंय प्रत्येक स्पर्धेमध्ये. मग ती धडाकेबाज वडवली ही स्पर्धा असू देत, कोरावळे येथे त्याचा खेळ असू देत, सर्व स्पर्धांमध्ये आपण त्याचा खेळ पाहिलाय आणि सातत्याने त्याचा खेळ देखील चांगला झालाय. तर त्याच्या समोर आव्हान तगडे परेश गोरड. ओ यावेच हा चेंडू देखील इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न ठरतायत अपुरे. जेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र इथं जीवनदान दिलं जातंय सागरला. ज्या ज्या वेळी एखाद्या फलंदाजाचा झेल सोडला जातो त्या त्यावेळी तो फलंदाज त्या सामन्यामध्ये हाहाकार माजवताना आपण या अगोदर स्पर्धेत पाहिले. मागचा सामना पाहिला जिथे देविदासची झेल सोडली होती खाटेकर संघाच्या, 2 झेल सोडल्या आणि त्यानंतर आपल्या वैयक्तिक खेळीच्या जोरावर देविदास त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता. सो या ठिकाणी आता जर का आपण पाहिलं तर कम्मालीचा फटका राहिला. कव्हर झोन मध्ये सागरच्या बॅट मधून येतोय चौकार. फक्त चौकार नव्हता तर जखमेवर मीठ चोळणारा हा चौकार होता. या अगोदर सागरची झेल सोडली आणि त्यानंतर लगेचच सागरच्या माध्यमातून आपण चौकार पाहिलाय. क्षेत्ररक्षण भेदण्यामध्ये यावेळी सागर यशस्वी झाला, त्याचा फायदा त्याला मिळतो. 12 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. बऱ्यापैकी धावा पहिल्या षटकामध्ये येताना आपण पाहतोय. ओ यावी इथे जर का आपण पाहिलं तर शफल क्रॉस होऊन खेळले, तिथं रनआउटची संधी निर्माण झाली आहे. डायरेक्ट हिट तर झाली आहे, मात्र पंचांच्या चेहऱ्यावर आपण पाहतो कोणताच हावभाव नाहीये. अर्थात मल्हारी यशस्वीरित्या पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचलाय. एक धाव इथे यशस्वीरित्या धावून पूर्ण झाली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाते. यस, यशस्वीरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय की मल्हारी सहजरित्या अगदी पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचलाय. मल्हारी भोईर मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी, अजून देखील मैदानामध्ये खेळतोय. आतापर्यंत मल्हारीने एकही चेंडू खेळलेला नाहीये, मात्र तरी देखील त्याचा खेळ कसा होतोय यावर बऱ्याच गोष्टी आदर्श 11 धानिवली संघासाठी निर्भर असतील. समीकरणाचा विचार केला तर 13 चेंडू 27 धावा आणखी बनवायचे, म्हणजे हा चेंडू फार निर्णायक असणार आहे दोनही संघांसाठी.
इथे जर का एखादी विकेट मिळाली तर आदर्श 11 धानिवली संघ कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र एखादा मोठा फटका जर का आला तर धानिवली संघ या स्पर्धेमध्ये फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतील. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अप्रतिम अपकट. डॉट बॉल येतोय, शेवटचा चेंडू डॉट बॉल हाताळला जातोय. चांगलं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धानिवली संघाच्या धावफलकावर धावा लावल्या गेल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13. आता 12 चेंडू 27 धावांची गरज असेल. भावेश येत आहेत. यावेळी या सामन्यामध्ये भावेशच्या रोल मध्ये थोडासा बदलाव करण्यात आला. या अगोदरच्या सामने आपण पाहिलं तर शेवटचा षटक हाताळत होता, मात्र या निर्णायक क्रुशियल मोमेंटला भावेशवर विश्वास दाखवला जातोय. कारण जय हनुमान ढेनोली संघाला माहिती आहे की सामना आता पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे आणि अशा वेळी आपल्या फ्रंटलाईन गोलंदाजाला अगोदर आमंत्रित केलं जातंय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. आता क्षेत्ररक्षणावरचे निर्बंध इथे हटवले गेले आणि अशा परिस्थितीमध्ये देखील इथे आपण पाहतोय सागरच्या बॅटमधून हा कलात्मक फटका आणि त्यावर मिळते धावा 4. पहिल्या चेंडूवर चौकार आला. समीकरण बदलतंय. 11 चेंडू 23 धावा. 11 चेंडू 23 धावा म्हणजे इथून पुढे जर का विचार केला तर 12.50 च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायचे. सागर राणेची विकेट फार महत्वाची असेल कारण जशा प्रकारच्या टच मध्ये तो या सामन्यामध्ये आहे, सामन्याला पूर्णपणे खेचून नेऊ शकतो ढेनोली संघापासून. या अगोदरच आपण पाहिलं त्याची एक झेल सोडली, त्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्याचा खेळ देखील महत्वाचा असणार आहे धानिवली संघासाठी. दोनही संघांचं अस्तित्व खरं तर या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पणाला लागलंय. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज राहतोय. ओ यावेळी शॉर्ट पिच इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. सातत्याने धावा येत आहेत, धावफलक हलतय. हो यावेळी फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. मोठा आदरा, मोठा झटका. जो फलंदाज आतापर्यंत घातक दिसत होता तो सागर राणे बाद होतोय. सागर राणे बॅक टू द पवेलियन. स्टेप आउट करून समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आतापर्यंत चांगली बॅटिंग करत होता सागर, मात्र अखेर सागरच्या या वादळी खेळीचा इथं अंत होतोय. सागरला परतावं लागलं. नवीन फलंदाज प्रवीण भोईर उर्फ पांड्या मैदानामध्ये दाखल होतो. आता इथून पुढची दारोमदार या धानिवली गावच्या A1 जोडीवर असणार आहे. प्रवीण भोईर, मल्हारी भोईर सातत्याने जेव्हा जेव्हा धानिवली संघाला गरज असते तेव्हा तेव्हा मैदानामध्ये खेळ दाखवताना आपण त्यांना पाहिलंय. आज मात्र संघाला गरज असताना कशा प्रकारचा खेळ होतोय. इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल होतोय. मल्हारी भोईर बॅक टू द प्रवीण भोईर पांड्या बॅक टू द पवेलियन.
डीजे वर बँजोची मजा आणि ही खासियत आहे आमच्या कुलस्वामिनी डीजेची. सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स मिळाल्या भावेशला. डेनोली संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून सातत्याने भावेशला वापरलं जातंय. आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मिळते का हा देखील प्रश्न आता उपस्थित झालाय. पहिल्या आम्ही असोसिएकर चषकाच्या पहिल्या पर्वातील पहिल्या रजनीतील पहिली विकेट हॅट्रिक येते का हा प्रश्न आता उपस्थित झालाय, कारण विकेट हॅट्रिकवर असेल. यावेळी उद्ध्वस्त आणि ज्या गोष्टीची उल्लेख आपण आत्ताच केला त्या आम्ही असोसिएकर चषकामधली पहिली विकेट हॅट्रिक जातीय गोलंदाज भावेशच्या नावी. साई भोईर देखील आले पावली माघारी. 0ची शिकार साई भोईर बाद. काय गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे, भेदकता नेमकं काय असते त्याचं उत्तर भावेश देतोय. आणि भावेशने जी विकेट हॅट्रिक घेतली त्या विकेट हॅट्रिक साठी मयूरदादा प्रतिष्ठान यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज भावेशसाठी. या आम्ही असोसिएकर चषकामधली पहिली विकेट हॅट्रिक भावेशच्या नावे जाते आणि त्या विकेट हॅट्रिक साठी मयूरदादा प्रतिष्ठान यांच्या वतीने 1000 रुपयांचा कॅश प्राइज. आतापर्यंत 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी अजून देखील 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. या षटकामध्ये पूर्णपणे धावांना रोख लावण्याचं काम भावेशने केलंय. यावेळी गिरीश मैदानामध्ये दाखल झाल्याने गिरीशने पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. शेवटच्या चेंडूवर धावफलकाला कलाटणी देणारा, धावफलकाला दिलासा देणारा चौकार येतोय गिरीश भोईरच्या बॅट मधून. दुसरं षटक समाप्त. 2 षटकांती 23 धावा धावफलकावर. दोन षटकांचा निर्णय खेळ समाप्त झालाय आणि आदर्श 11 धानिवली संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर 6 चेंडू 17 धावा बनवाव्याच लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागतोय धानिवली संघाला. धावांची मारामार सध्याच्या घडीला आहे, कारण मागच्या षटकामध्ये जशा प्रकारची गोलंदाजी गोलंदाज भावेशने केली, जयहनुमान ढेनोली संघ मजबूत अवस्थेमध्ये सध्याच्या घडीला आहे. मात्र 6 चेंडू 17 धावा बनवायचे. समोर जर का पाहिलं तर मल्हारी मैदानामध्ये अजून देखील दाखल आहे. मागच्या सामन्याचा हिरो. मागच्या सामन्यामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी मल्हारीने केली होती. मात्र हा सामना वेगळा आहे, ही सिच्युएशन वेगळी आहे आणि अशा क्रुशियल मोमेंटला सध्याच्या घडीला मल्हारीला स्वतःला सिद्ध करायचं. या अगोदर बऱ्याच सामन्यांमध्ये आपण पाहिलंय अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये मल्हारीने धानिवली संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत असताना स्वतःच्या संघाला विजयाच्या पल्ल्याड अनेक वेळा नेलंय. मात्र ते सामने वेगळे होते, ही स्पर्धा वेगळी आहे, हा सामना वेगळा आहे, ती मोमेंट वेगळी आहे. सो अशा गंभीर परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला दडपण मल्हारीच्या डोक्यावर जरूर असेल. सहा चेंडू 17 धावा. हो यावेळी पहिला चेंडू, यस इट्स अ व्हाईट बॉल. पहिला चेंडू अवांतर घोषित केला जातोय. धावफलकावर भर पडतीये.
6 चेंडू 16 धावांची गरज. ओ यावेळी हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. ओ यावेळी इथे आपण जर का पाहिलं तर 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण होत आहेत. 2च धावा मिळत आहेत. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय सामन्याचं समीकरण सातत्याने बदलतंय. पाच चेंडू 14 धावा. मल्हारी भोईर अजून देखील स्ट्रगल करतोय. व्यवस्थितरित्या बॅटची मिडलिंग होत नाहीये. आतापर्यंत 2 चेंडू मल्हारी खेळल्यात. 2 चेंडू मध्ये 2 धावा त्यांनी वैयक्तिकरित्या बनवल्यात आणि सोबतीला गिरीश खेळतोय. गिरीशच्या बॅट मधून एक चौकार आपण जरूर पाहिलाय, मात्र सध्याच्या घडीला तो नॉन स्ट्राइक एंडला. 5 चेंडू 14 धावा. इथे मोठा फटका खेळला जातोय, मात्र फटका तिथे फसलाय. झेल झालाय, गडी बाद झालाय. विकेटचं पतन. मल्हारी भोईर बॅक टू द पवेलियन. धानिवली संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. ज्या खेळाडूकडे आशाभूत नजरेने पाहत होते सर्व, मल्हारी भोईर, आशेचं किरण, ते देखील आता इथं मावळतीला गेलाय आणि मल्हारी भोईरला इथं परतावं लागलं. चांगली गोलंदाजी होतीये. खूप आशा अपेक्षा धानिवली संघाचे सर्व चाहते किंवा टीममेट्स मल्हारीकडून लावून बसले होते, मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय मल्हारी देखील बाद झालाय. आणि आता जर का आपण पाहिलं तर धानिवली संघासाठी इथून पुढची वाट थोडीशी बिकट आपल्याला नजर पडायला लागली. कारण 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत जर का विचार केला तर धावा बनवायचे. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज तुषार, एक नवोदित खेळाडू. ओ यावी इथे आपण पाहतोय विकेटचं होतंय पतन. फलंदाज तुषार देखील रनआउटची शिकार. तुषार बाद. तीन चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज भालचंद्र मैदानात दाखल झालाय, मात्र आता गिरीश स्ट्रायकिंग एंडला असेल. 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. जयनमान डेनोली संघासाठी शुभेच्छा येत आहेत. आतिजी पवार यांच्याकडून जयनमान डेनोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र सध्याच्या घडीला आपण जर का पाहिलं तर जयनमान डेनोली संघ एका मजबूत स्थितीमध्ये आहे. ओ यावी हा चेंडू देखील अतिरिक्त उसळी या चेंडू मध्ये होती. वाईट चेंडू पंचांनी जरूर घोषित केला आहे, मात्र पंचांच्या या निर्णयाला लगेच चॅलेंज केलं जाते. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात येतो. थर्ड अंपायर रेफर केला जाते. आपल्यासोबत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मिस्टर एमपीएल गणेश गायकर जोडले गेलेत. सो इथे चेक केलं जाईल. व्हाईट बॉल येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉल येतोय आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देखील दिली जाते. 3 चेंडू 13 धावा. हा चेंडू फार निर्णायक असेल. जर का गिरीशच्या बॅट मधून एखादा मोठा फटका आला तर धानिवली संघाच्या आशा आणखी पल्लवित राहतील. ओ यावी आपण जर का पाहतोय इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे येस फलंदाजाला व्हावं लागेल बाद. गिरीश भोईर बॅक टू द पवेलियन.
थँक्यू डीजे. त्याचबरोबर धानिवली गावचे अष्टपैलू खेळाडू मल्हारी भोईर यांचा आज वाढदिवस देखील आहे. सो मल्हारी भोईर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याचा समीकरणाचा विचार करायचा झालं तर 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 षटकार आले तर सामना धानिवली संघ जिंकू शकतो. श्याम भोईर क्षमता आहे या खेळाडूमध्ये. मात्र इथे जर का श्यामने 2 चेंडू 2 षटकार खेळले तर श्यामला खांद्यावर घेऊन नाचतील धानिवलीकर, यात काही शंका नाहीये. ओ यावी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कडा, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन, श्याम भोईर बाद. शेवटचा 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मैदानामध्ये. वामन भुईर दाखल होत आहेत. शेवटच्या चेंडूवर, औपचारिक चेंडूवर मिळते ती 1 धाव आणि 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 3 षटकांती जर का विचार केला तर आदर्श 11 धानिवली संघ या सामन्यामध्ये पराभूत होतोय. मात्र चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय. जिंकलेल्या जय हनुमान डेनोली संघाचं करूयात अभिनंदन, धानिवली संघाचं करूयात कौतुक आणि त्यांना त्यांच्या पुढच्या स्पर्धांसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूयात आजच्या शेवटच्या अंतिम निर्णायक सामन्यामध्ये. सो जय भवानी स्पोर्ट्स क्लब काटे